श्री स्वामी समर्थ. तर या माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला स्टार्ट करूया माझा ब्लॉग. आजचा ब्लॉग दैनंदिन रुटीनवर आहे, जो मी घरात काही नवीन बदल केला, म्हणजेच गार्डनमध्ये छोट्याशा. तर त्याबद्दल पण मी तुम्हाला काहीतरी सांगेल. मी तो आज जो प्याला मी पाणी पित आहे, तो मी प्याला रोज सकाळ संध्याकाळ भरून ठेवते आणि नंतर दुसऱ्या दिवशी अष्टगंध लावलं, देवपूजा झाली की नवीन हा परत प्याला भरून ठेवते. आणि मी तो प्याला पाणी झाडांना किंवा बाहेर कुठे टाकत नाही, ते मी स्वतः पिते. तर हे बघा, दुर्गा देवीला मी अशी खूप छान प्रकारे सजवली. ते मार्केटमधून मी काही दागदागिने आणले होते ते. तर चला, आज मी हा ज्या ब्लॉगमधून तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा, आज काय नवीन केलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर स्त्रीला काम म्हणजे नसते असं हे होऊच शकत नाही. ती दिवसभर आपली काही ना काही काम काढत असते. तर आज ही पीठ मळून झालं, त्यानंतर मी आप्पे बनवले, आप्पे खाऊन झाले, त्यानंतर दूध तापलं, राईस बनवला. तर कसं आहे, बोलता बोलता थोडं अडखळतं, चुकतं, तर माफ करा काही चुका झाल्या असेल तर. तर आज मी काही नवीन झाडे आणले, ते तुम्हाला दाखवेलच. माझ्या मिस्टरांना आज रोज डे असल्यामुळे मला गुलाबाचं झाड गिफ्ट केलं. ते पण मी किती छान असं सुंदर गुलाब आला आहे, ते तुम्हाला दाखवेलच. तर स्वामी सांगतात की जर तुमचं वजन वाढलं तर व्यायाम करायचा. डोक्यामध्ये नकारात्मक विचार आले तर देवाचा ध्यास करायचा. आणि पैसा जास्त वाढला तर मात्र दान करायचा. ही भूमिका मात्र नवीन ठेवायची. तर गार्डनमध्ये अशा प्रकारची मी झाडे लावली. त्यानंतर ती झाडे मी काही नव्हती तर त्या तुम्हाला दाखवलं, तर स्टँडच्या खाली ठेवून ती झाडे मी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला. तर चला, मी त्याचा झाडांचा तुम्हाला परिचय पण करून देतो की मी कोणती झाडे आणलेली. श्री स्वामी समर्थ. आज काही थोडे नवीन झाडं आणले आहे मी, 4. तर बघूया ही 4 झाडे कोणती आहे. आणि एक रोज आणला आहे, जे माझ्या मिस्टरांनी दिलं आहे, रोज डे. तर आज रोज डे असल्यामुळे तर बघूया ती 4 झाडे कोणती आहे आणि त्याचा परिचय करून घेऊया त्या झाडांचा. ठीक आहे, चला. स्वामी कृपेने ही 4 झाडं जी मला पाहिजे होती, त्यासाठी मला 1 महिना वाट बघावं लागली. ती झाडं माझ्या घरात आहे. मला खास करून हे नागवेलीचं म्हणजेच विड्याच्या पानाचं झाड पाहिजे होतंच. सर्वप्रथम हा रोज, हे बघा रोज. आणि त्यानंतर हे बेलाचं झाड आहे. त्यानंतर हे वडाचं झाड आहे. हे वडाचं झाड आहे. आणि हे आहे पिंपळाचं झाड. हे गुलाबाचं आहे, ते ऑलरेडी माझ्याकडे होतंच. हे आहे, हे पिंपळाचं झाड आहे. त्यानंतर मला पाहिजे असलेलं हे विड्याचं पान असते, म्हणजेच नागवेली. हे नागवेलीचं झाड आहे. हे बघा, असं छान हिरवीगार लुसलुसीत पाने आहे, बघू शकता. ही इथून ही विड्याची पाने, इथे पान तुटलेलं आहे. तर हे बघा, अशी ही 4 झाडे आणलेली आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही, ही 4 कुंड्याची आहे. तर 4 झाडं ही अशी आहे. हा माझा असा छोटासा बगीचा आहे, ज्यामध्ये मी झाडं लावते. इथे बघू शकता, इतकी सुंदर फुलं आली ना. खरंच हे फुलांचे जे गुच्छ आहे ना, छोटे छोटे, हे कुंकवापेक्षा भारी दिसतं. म्हणजे कुंकवाचा कलर म्हणा किंवा ऑरेंजमधून येतं असं. तर हे बघा, इकडे सगळी झाडे. हे बघा, ही 4 झाडे माझी. खरंच तुम्ही पण तुमच्या घरी नक्की लावा ही 4 झाडे. तर चला, आज घरात आपण जाऊया, कारण घरामध्ये असलेला पसारा खूप सारा, म्हणजेच आता खरं सांगायचं तर देवपूजा ही मात्र बाकी आहे माझी. तर ते चला, देवपूजा आटोपली की भेटूया आपण.
ठीक आहे. तोपर्यंत मी जे क्लीनरनी चांगलं देवाचं फडक्याने हे पुसून घेते, म्हणजेच देवपूजा ही व्यवस्थित झाली. बघू शकता तुम्ही, आपण दिवा लावतो तर या छोट्या मोठ्या गोष्टी होतातच, म्हणजे काळं जाड पकडणे किंवा धूर साचणे, या सगळ्या गोष्टी होतातच. देवघर स्वच्छ असलं की मन कसं प्रसन्न असते, हे मात्र तितकंच खरं आहे, हो की नाही? तर चला नंतर भेटू आपण. बघू शकता तुम्ही, मी देवघरात हे लाल कलरचं वस्त्र टाकलंय आणि त्यावर इथे जागा म्हणजेच खाली अशी खुली जागा वाटत होती, त्यामुळे मी इथे छोटंसं आसन टाकलंय आणि हे मोठं आसन टाकलंय रेड कलरचं. तर तुम्ही बघू शकता, हे जे आसन आहे ते देवघर आपले देव व्यवस्थित बसले पाहिजे त्याकरिता. म्हणजे हे आसन तुम्ही बघू शकता किती छान आणि असं नीटनेटकं एकदम चापून चुपून बसलेलं दिसतं तुम्हाला. ठीक आहे. त्यात आता नंतर आपण थोड्या वेळात देव तिथे ठेवून तो व्हिडिओ मी तुम्हाला यामध्ये दाखवेन. तर बघू शकता माझं देवघर असं झालं आहे, म्हणजे मी असं मांडलं आहे. तर दुर्गादेवीला मी अशा प्रकारे वस्त्र धारण केले आहे. यामध्ये मी तिला गळ्यामध्ये असे मार्केटमध्ये भेटलेले दागदागिने, त्यामध्ये हनुमानजीचा फोटो. कोणी बोलतात की नका ठेवू देवघरामध्ये, पण मला असं वाटते की त्याचे काय गुण आहे, काय दोष आहे ते मला लागतील, तर म्हणून मी ते ठेवले. इथे मी लक्ष्मी आणि श्रीयंत्र कमळमाळ, कारण की लक्ष्मीसमोरच मी श्रीयंत्र ठेवले आहे ते. आणि हे तुम्ही बघू शकता कासव आणि शंख. माझी गोमाता ही नेहमी इथे असते. माझे बाळकृष्ण, पिंड, तुळजापूरवरून आणलेली भवानी आणि गांगणापूरवरून आणलेले दत्तात्रय. आणि ही आहे अन्नपूर्णा देवी. मी अन्नपूर्णा देवीचे शॉर्ट ब्लॉग पण दाखवले आहे. अन्नपूर्णा देवीचे कशी करतात ही पूजा, हे सुद्धा मी यामध्ये दाखवलं आहे. ते ही आहे अन्नपूर्णा देवी. आणि इथे बघू शकता तुम्ही सुंदर अशी माझी लक्ष्मी आणि गणपती. इथे उतरण भरलं आहे. अजून म्हणजे मी उतरण कसं भरायचं हा पण ब्लॉग टाकलेला आहे, ते पण तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर हे माझे स्वामी इथे बसलेले आहे. त्यानंतर माझे स्वामी आणि दत्तात्रय स्वामीचा फोटो. यामध्ये मी रोज सकाळी प्याला पाणी भरून ठेवतात की कलशामध्ये पाणी भरून रोज देवघरात असायला पाहिजे. पण मोठा कलश म्हणजेच असायला पाहिजे घरामध्ये. तर तो मी एखाद्या मंगळवारी म्हणजे कलशची स्थापना कशी करायची हे सुद्धा ब्लॉग मी तुम्हाला दाखवेल. या कलशामध्ये मी भरून ठेवेल, म्हणजे कलश आणि नारळ, कलशाची स्थापना कशी असायची ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर हे बघा, हे माझ्या देवघरामध्ये नेहमी असते. आणि स्वामीचा तर फोटो असायलाच पाहिजे. आणि हे विष्णू, जे तुम्ही एकादशी अमावस्येच्या दिवशी सप्तर्षी भागवत वाचत असाल तर हा फोटो असायलाच पाहिजे. तर ही आहे विठ्ठल रखुमाई इथे पडलेली आहे, म्हणजेच हे बघा, ही आहे विठ्ठल रखुमाई. तर असं आहे देवघर माझं. तर आय होप की माझं देवघर हे परिपूर्ण आहे. आणि मला इथे भवानी मातेचा एक टाक बनवायचा आहे, म्हणजेच तुळजापूर जेजुरीचं, तुळजापूर भवानीचा, आणि एक खंडोबाचा चांदीचा टाक बनवायचा आहे. म्हणजेच माझं देवघर अजून परिपूर्ण होऊन जाईल. इथे मी ते छान दिसावं यासाठीच ठेवलं आहे. बाकी मला म्हणजे असं खूप काही नाही आहे यामध्ये, असं खालीच आहे. पण मी इथे भरलेलं आहे. मी हे कदाचित तुपासाठी करेल, कारण की मी रोज तुळशीला तुपाचा दिवा लावते, तर त्यासाठी मी करतेच. आणि हे चांदीचे गणपती आहे. असेच ठेवून राहायचे, तर मी इथे देवघरामध्ये ठेवले. तर बघा,
चला मग आता हा माझा छोटासा स्वामी समर्थाचा ब्लॉग. आज स्वामी समर्थाच्या कृपेने माझ्या घरामध्ये 4 झाडं आले आहे. बेलाचे, वडाचं, पिंपळाचं आणि नागवेली म्हणजेच विड्याच्या पानाचं, जेणेकरून मला कुठे जायला नको विड्याची पानं त्यासाठी पण. आणि हे मला कसं सुचलं, मला असं वाटते की हे स्वामीनेच सुचवलं असेल की ही 4 झाडं आजपर्यंत माझ्या घरात कधीच नव्हती आणि आता मात्र स्वामीच्या कृपेने आहेत, तर ते तुम्हाला दाखवलेच आहे मी. तर चला आता आपण दिवाबत्ती करूया, नंतर भेटूया. आणि एक अजून सांगायचं आहे, अंबादेवीच्या मंदिरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे, तर त्याकरिता आम्ही स्त्रिया जाणार आहोत, म्हणजेच दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण करण्यासाठी. तो पण ब्लॉग मी तुम्हाला लवकरच आणेल. तर हे माझं देवघर इतकं प्रसन्न वाटते ना, देव साफ करणे, स्वच्छ ठेवणे आणि त्याला देवपूजा करणे, नंतर फूल अर्पण करणे. तर आता मी चला फूल अर्पण करून धूपदीप दाखवते, नंतर भेटू. तर बघू शकता तुम्ही इथे अष्टगंध आणि कुंकू अंबामाताला, लक्ष्मीला, तुळजाभवानीला, आपली अन्नपूर्ण मातेला लावून झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता प्याला, मी भरलेल्या प्याल्यामध्ये पण ते लावलं हळद कुंकू. तर अशा प्रकारे ही पूजा झाली आणि धूपदीप पण आपण लावलेला आहे. तर चला आधी आपण धूपदीप आणि स्वामीला ओवाळून घेऊ. असं म्हटलं जाते की या धूपात धूळ निघतो. निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक जी ऊर्जा असते ती घरातून बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जेला आगमन होते. तर अशा प्रकारे त्यानंतर दीप, जे स्वामीसाठी सदैव हे दीप माझं आखरी श्वासापर्यंत जळत राहील. तर हे बघा, हे माझं स्वामीचं दीप आरती करून ओवाळून घेतली. अशा प्रकारे ही आपली नित्य सेवा आहे, जे दैनंदिन जीवनात आपण करत असतो. जर माझ्या बोलण्यातून काही चूक झाली असेल किंवा चुका होत असेल तर मला माफ करा, कारण की माझा अनुभव इतका नाही आहे या ब्लॉगमध्ये जितका तुम्ही म्हणत असाल की किती अडखळते. असं काही नाही. माझं बोलण्यातून काही चूक होत असेल तर स्वामीच्या कृपेने माफ करून द्या. आणि ज्यांनी कोणी माझा ब्लॉग बघितला नसेल त्यांनी नक्की बघा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि प्लीज स्वामीच्या कृपेने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. घरोघरी हे चॅनल पोचलं पाहिजे आणि स्वामी सेवा ही घरोघरी पोचली पाहिजे. हेच आपलं एक ध्येय आहे शेवटचं, की स्वामी सेवा ही प्रत्येकाच्या घरात गेली पाहिजे. हेच आपलं एक उद्दिष्ट समजून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लोक बघतील आणि ते पण घरी आपली सेवा सुरू करतील आणि त्यांना पण ते फळ मिळेल, त्यांना पण ती एनर्जी प्राप्त होईल आणि त्यांना पण त्यांच्या हातून जे चुका होतील त्या होणार नाही. चुका झाल्या नाही पाहिजे याकरिता आपली स्वामी सेवा अखंड राहिली पाहिजे. नामजाप, हे नामजापमध्ये इतका पावर आहे की ती सतत आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ इतकं पॉवरफुल हे तारक मंत्र आहे, जो आपण नेहमी म्हटला पाहिजे. तर जास्तीत जास्त शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला, जेणेकरून स्वामी सेवेतले वेगवेगळे प्रकार सर्वांना बघायला मिळेल. ते सेवा करण्यास त्यांना घरी करता येईल, म्हणजे कशा पद्धतीने केली जाते ती सेवा, अशा प्रकारे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग? आय होप तुम्हाला आवडला असेलच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना सुखी ठेव हेच आपली एक इच्छा असते. स्वामीला मुजरा करून हेच निवेदन आहे की स्वामी सर्वांना सुखी ठेव. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला तुम्हाला हा छोटासा ब्लॉग? प्लीज सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.